बाकीचे जेसीबी वाले काम करतात हे, आम्ही फिरतोय कुत्र्यासारखे. तिथं मावशी मॅक्सी घालून समोसा वाढायला येत होती, तिथं जायचा विषय चालला. आणि सकाळी गाडीमध्ये आमचे कांड झाला. गाडीच्या सायलेन्सर मध्ये गेले पाणी आणि गाडी करत होती गुडगुड 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 गुडगुड. गाडीच्या मागे गाईज आपल्या भाऊंनी बंधूंनी आपल्या गाडीमध्ये खतरनाक लेवलचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आणि एरियामध्ये मला आपल्या गाडीला पहिल्यांदा असेल का रे, कोणाच्या गाडीला नसेल. म्हणजे एवढं ट्रॅफिक मध्ये आहे ना, सगळे लोक नोटीस करतात नाही का. आता बाहेरचे जे लोक गाडीकडे बघतात आहे ना, हे सगळं गाडीला एक मॉडिफिकेशन केलेलं आहे. मी बाहेर गेलो ना, काय हॉर्न वाजून काय पुढे बाहेर ज्यावेळेस जाईल ना आम्ही. आता आमचं एक खेडला राजगुरुनगरला काम आहे. सो मी दादा आणि ऋतुजा चाललोय. बाय द वे खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. स्वागत तुमच्या भावाच्या चॅनल वरती. आणि हा ब्लॉग छोटासा, हा श्रेयदाचा पण चॅनल आहे, छोटासा राहणार आहे. एक छोटस काम आहे, 2-3 सह्या करायचे. आणि भाऊ माझ्या नावाची प्रॉपर्टी नाव होऊ शकत नाही, ह्याचा 7-12 माझ्या नावावरती फिरवायचा, असा सगळा विषय. सो आम्ही चाललोय एका गुप्त ठिकाणी, म्हणून श्रेयदाला घेतलंय. आणि सकाळी गाडीमध्ये आमचे कांड झाला. गाडीच्या सायलेन्सर मध्ये गेले पाणी आणि गाडी करत होती गुडगुड 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 गुडगुड. आता सायलेन्सर मधलं पाणी निघलंय. आता नॉर्मली व्यवस्थित गाडी चालायला लागली. थोडस ट्रॅफिक लागले. 1.5 तास ChatGPT करीत होतो मी. किती? 1.5 तास. मी काय करू माझ्या गाडीत पाणी नसन गेलं. अरे मी आणि श्रेयदा एकटं नाही, अपने साथ अपना भाई बी आयलाय इकडे. हे कसं वाटतं तुला? बादशाह रे बबडीज. ए श्रेयदा बांधून ठेवले श्रेयदाने त्याला. याचे हात असे खाली पण येतात, बट स्टील आम्ही सध्या त्याला वरती गेलो. मी दोऱ्याने बिऱ्याने बांधून ठेवले श्रेयदाने त्याला. दुपारचे वाजले 2 आणि प्लॅन मध्ये थोडस चेंज करण्यात आलेलं आहे. इसको बी 7 उठायला आहे. आणि आता माझं झालं होतं फोन स्विच ऑफ. बघा आमच्या इथं बघा पाणी किती आले. पाऊस तर देखो आज कमी झाला का रे दादा? काल लय भयंकर होता, आज काहीच नाही. पाऊस कुठे आता? आज म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. तर आम्ही ना राजगुरुनगरला गेलो, एक काम करायचं होतं आम्हाला, ते काम केलं. तिथं पण माझा फोन स्विच ऑफ झाला. सो मग मला काही मग सगळं शूट नाही करता आलं. मग आता घरी आलो आम्ही आणि घरून पॉवर बँक वगैरे सगळं घेऊन, म्हणजे केबल पण नव्हती नेली, मग सगळं घेऊन आता आम्ही चाललो जेवायला. मला एक आगे देखो नाही तर मृत्यू दिसायला. आम्हाला आहे ना हॉटेलच भेटत नाही, म्हणजे हॉटेल भरपूर आहेत, जायचं कुठे हे डिसाईड होत नाही. आम्हाला जिकडे जायचं होतं तिकडून लागलं ट्रॅफिक. नाही आमच्या माणसाने घातला युटर्न. आता ही सापडते हॉटेल, हिला भेटत नाही. मला मी डोकं जावत नाही, मी आपला गप बसून खायच्या. अरे तू म्हणला दिसतं फक्त आले मेहनती आपला आधी काय ठरलं, असली मेहनत करण्यावाले हम नाही. आमच्या इथे ना एक राजेश आहे म्हणून हॉटेल आहे, आम्ही तिकडे जायचं डिसाईड केलं होतं नाही का. हा म्हणतो फक्त डीजे डीजे भोजनालय. तिथं मावशी मॅक्सी घालून समोसा वाढायला येत होती, तिथं जायचा विषय चालला होता. आता आलोय आम्ही शिक्रापूर रोडला. आता हा शिक्रापूर हायवे. आता इकडे पण बॅग आहे. आता घ्या पण जायचं का डावीकडे जायचं? उजवीकडे गेलो तर नाही जायचं. अरे चांगलं दादा ऐकतो, आपण आहे तर रेस्टॉरंटला जाऊ. उजवीकडे गेलो ना, कुठला आहे ते? त्या आता जे ह्याला गेलो राजेशाही. डीजे नाही पण राजेशाही कुठे आलं? गोडाऊन चौकात. अरे तिकडच जायची पंचायत म्हणते ना मग मी. मग आता इकडे पण पंचायतच झाली की आता इकडून दुसऱ्या हॉटेलला जायचं म्हणून इकडे आलो आता मी. आणि इकडे आलो तर आता हा पण रोड जाम आहे. आता बरं इकडून इकडे जायचं, वाकेला जायचं म्हटलं तरी आता तिथून बॅक नाही होणार का परत? अरे हे कुठल्या लेवलचं काय चाललंय काय कळलं ना मला. दुसरं रोड बघ ना. कुठला दुसरा म्हणजे हाच मेदनकर वाडीतून सरळ मग तिथून डायरेक्ट आपण याच्या जवळ निघतोय, बाला याच्या जवळ आहे आमच्या एक ठिकाणी. अयो बसवाला बघ, उडवायचं आम्हाला कोणतरी. आता शेवटी परत आम्ही ज्या रस्त्याने आलो ना त्याच रस्त्याने चाललो बरं का. आता आम्ही परत इकडूनच चाललोय. ते हॉटेल चांगलं आहे, तिथं टेस्ट पण आहे. तू कुठलं ते कोणतं हॉटेल? गाडीत नाही 5 वाजता. तू कोणतं ते तंदूरचं कोणतं म्हणत होते? जंजिरा. आता जाणार आम्ही जंजिराला तंदूर खायला, कारण आता माल भरपूर आलेला आहे वाघाकडे. आता वाघ 2 दिवस माजल्यासारखं करणार आहे, बाकी काय नाही. आखे पैसे सुचित राठोड करणार आहे. मला काय ना कसं तुम्हाला जाता नाही ना डीजे भोजनालय दाखवायला. डीजे भोजनालय सगळ्यात भारी. या ऍम्ब्युलन्स वाल्याला नक्की कुठे जायचं ते पण कळत नाही. हा भाई सायरन पण वाजवते, पुढे पण जात नाही, शांत उभा आहे. बरं एका पाठीमागे किती 2 ऍम्ब्युलन्स आहे बरं का. आता ह्याला जर पुढे जायचं तर मग हा सायरन वाजवत
निवांत बसतोय. आता सिग्नल लागलं की सिग्नल वरती पण थांबतोय. आता याच्यात पेशंट आहे का कोणच नाही, काय कळत पण नाही. असं घेतात पेशंट असं हो. 2 पेशंट आहे का? मग एवढा काय निवांत चाललाय ना, एवढा काय निवांत चाललाय मग. गजब बेइज्जती है. अरे बाप, हे पाणी बघा किती झालंय. ही नदी आम्ही आहे ना पहिल्यांदा, मी तर एवढं हा फर्स्ट टाइम एवढी बघितली. नाही तर खालचं सगळं दिसतं क्लिअरली. कुठलं कचरा बिचरा सगळं इथं, एक कचरा डेपो आहे तो पण वाहून गेलाय. सगळा कचरा बिचरा सगळं हे होऊन गेले. बाकीचे JCB वाले काम करतात हे, आम्ही फिरतोय कुत्र्यासारखे. या हॉटेलचा पत्ता सापड, ह्या हॉटेल. आता आम्ही बघा, आता इथं पुढे गेल्यानंतर एक हॉटेल आहे, तिथं आमचं सगळ्यांचं डिसाईड झालं नाही का. आता भाऊंनी हॉटेल चेंज करून टाकलं डायरेक्ट. आता आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललोय. आता तिथं जर ट्रॅफिक लागलं, आता तिथून पुढे जायचं नाही, फायनल डेस्टिनेशन वर आहे, त्याच्या पुढे जायचं नाही आपल्याला. परवडणार बी नाही. आता याला जायचं रात्री सोलापूरला. काय हा हे राजेशाही म्हणते का तू तिथं का? कुठे आहे ते हे हॉटेल? काय इथं समोरच आहे. हे बघ हे राजेशाही थाळी जवळच आहे. थाळी आहे का? हा चांगले का? हा भारी. आम्ही तर नेहमी जेवतो. नक्की? आई शपथ हे कसे आहे? झणझणीत आहे. तू म्हणतोय मग तिथे जाऊचं. असं काय नाही, माझं काही नाही. नाही जाऊ आता इथं. हिची इच्छा आहे आणि चांगलं आहे, पण खरंच चांगलं आहे. ते हॉटेल आता कॅन्सल. आता परत आम्ही इकडे चाललो जेवायला. आता नाही माझं नाही, तुझं नाही, आता तुझ्याच. हा चला. कारण मग अशी लई सेवेच रिप्लाय दिले. ऍम्ब्युलन्स आले तर मला म्हणते, मी म्हणलं ना ऍम्ब्युलन्स मध्ये कोणी आहे का बघितलं, आहे का नाही माहित नाही. हे मला म्हणते पाठीमागून जाऊन बघून ये. आणि ट्रॅफिक लागले. हा हे तंदूर, हे तंदूर असं भेटतं ना बाबा. इथून तंदूर पार्सल घेऊन तिथे घेऊन जाऊन खाऊ ना. काय बोललास तू? बाकी हे मशीन वाला आहे उभे 3 गाड्यांमुळे थांबायला लागते. चालायचं शेड. असे JCB वाल्यांच्या अशी पावसाळ्यात झालं ते बघ दादा. तर तिथे एक उभा आहे, हा एक उभा आहे. मित्रांनो फायनली आमचं हे हॉटेल आले. हे वाला हॉटेल आहे ते हॉटेल राजेशाही. एकदम बादशाह थाली भेटते बरं का, मला त्याला आवडते. ए टिकलाय अजून, टिकलाय दादा, टिकलाय अजून, टिकलाय तुझा. सारखे दिसतंय. तू दाखव तुझी बॉडी दाखव ना. आपल्याला काय बॉडी बिडी नाही, आपल्या गपचूप चला. हे हॉटेल आहे, इथं जायचं जेवायला. जवळजवळ अर्धा दिवस गेला आमचा फिरण्यामध्येच गेला. अजून काही जेवायचं वगैरे नाही. यांचं काय चाललंय काय माहिती. मिळतं आपको अंदर जाने के बाद. हॉटेलमध्ये ना आमची जेवायची भरपूर इच्छा होती. त्यातल्या त्यात एकतर आता पाऊस चालू आहे, त्यामुळे हॉटेलमध्ये नाहीये लाईट आणि सोबत नाहीये पाणी. आता मला जायचं होतं वॉशरूमला, ह्याला जायचं होतं वॉशरूमला. सगळी गैरसोय झाली. किती होते आणि थोडंसं क्लिनिंग वगैरे जरा आज हे नव्हतं. ऑल टाइम असंच जरा हे पाऊस वगैरे. हे काय हात खाली घेतला त्याचा, एक हात खाली वर आहे ते अशा कडक कडक कडक. जय श्रीराम. हे उघड दादा. आता हॉटेल चेंज केलं आम्ही, आता चाललो दुसऱ्या हॉटेलला. चलो दोस्तो, आज हे ऑर्डर केले चिकन रॅम. श्रेयस दादा ही आम्ही सूप ऑर्डर केले. श्रेयदाने पण सूप ऑर्डर केलं होतं, पण ह्याचा सूपच आला नाही, म्हणून आता फक्त हे आले. एकदम मजबूत असं जेवण झालंय आमचं. मगाशी पाऊस होता, आता पाऊस उघडलाय. आणि काय घ्यायचं का पान बिन, काय दवा दारू कुछ काय. पोमेरियन आइसक्रीम. मागच्या वेळी ना श्रेयस दादा मेरे को लेके आया था एक खतरनाक दवा. आपला हलकू बघ कसला भिजला, वाईट कसला दिसतोय क्वालिटी. नाही हल्ला नाही. नको हे करू. अरे नहीं हल्ला बाबा, तुम काय को. और छोटू कैसा लगा खाना? एकदम बढ़िया. कशी आहे प्लेलिस्ट, कशी आहे भाऊंची? अरे तू हा पिक्चर बघितला नाही का, नवरा माझा नवसाचा, सचिन पिळगावकरचा? बघितलंय हा मूवी. बालगंधर्व सचिन पिळगावकर.
गाईज बालगंधर्व सचिन पिळगावकर यांनी सिनेमा बघितला नाही. बघितलंय लोक कधी म्हटले बघितलं म्हटले का दादी? ऐकायला आलं का? तू हरवलाय तुझ्या कंपनीत. जबा या पुढचा रस्ता बघा कसल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात आमच्या इथं सगळं. परत जाऊ द्या. प्लेलिस्ट कशी वाटली मला जरा सांगा आणि गाणं लावा परत वन्स मोर. तुम्ही तालुका सोडून आले तर म्हणतात आमच्या इथं है ना. मी ठरवलं माझ्या मनाशी खूप जेपर्यंत मी रूप नाही माझ्याकडे कोणताही खूप तेरी भी चुप आणि मेरी भी चुप. अरे कांचो अरे कांचो. इथं मारत होता माणसं. हे कुठली लँग्वेज आहे? इथं मारा कोणतं मार इथं मारो तिथं मारो. दोस्तों अपने भाई का अभी आइसक्रीम खाने का इच्छा हो गया है तो बड़ा भाई आपको कौन सा आइसक्रीम मांगता है? पोमेरियन. पोमेरियन तो कुत्रा है. कुत्रा खाशील का चावून कच्चा? कट 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 कट. हा पण पोमेरियन आहे. हा? काय 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 तुझ्यासारखा पाळलाय तो, तुझ्या खायला काय. तुम्ही भुंकत नाही एवढाच फरक आहे. मेरिडियन ही वाली आईस्क्रीम आता ट्राय करायची परत लय दिवसानंतर. म्हणजे आधी खाल्लेली आहे मी. तू चल ना पुढाकार घे ना. तूच पैसे देणार आहे. जो पैसे देगा वो आगे चलेगा. मी घेतलंय अमेरिकन नट्स आणि त्याच्यावरती एक धुराचा फ्लेवर. आणि ऋतूच्या शेटने काय घेतलंय? काय कुठलं फ्लेवर घेतलं रे तू? मी नाही सांगणार. दुराचा फ्लेवर नाही तर तू गार मधनं बाहेर आलाय त्याच्यामध्ये. फ्रीज मधून बाहेर आला म्हणून तो धुरासारखा वाटतं. असं होते नाही का. कधी नाही कुल्फी खायची. कधी नाही पाहण्यात ते आलं खाण्यात. ते भारी ओव्हरऑल. कधी नाही भेटली आणि चाटून खाल्ली. नाही ते अजून एक वेगळी म्हणे पण मी आता कॅमेरा समोर सांगू नाही शकत. जाऊ द्या. दोस्तो रॉंग ऑर्डर आहे. गप रे गप बस. गाईज आम्ही घरी आलोय. रिटर्न करी. अरे गप ना. हमको लगी है भूक. आता आम्ही ऑर्डर केलाय पिझ्झा आणि हे आम्ही काहीतरी काही स्वस्तातलं दिलंय त्यांनी. वेस्ट टाको की काय माको काहीतरी मागवलं होतं. हे भलतच काहीतरी आले आणि सोबत मागवलं पिझ्झा. आता वाजलेत किती माहिती का? रात्रीचे 11:30 वाजलेत. जस्ट मी जो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितलाय तो एडिट करत बसलोय. सो आता वेळ भरपूर झालाय. ब्लॉगचा एंड करू. हा ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर शूट केलाय. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी नवीन इंटरेस्टिंग करू आणि मी ट्राय करत राहणार आहे की नवीन ब्लॉग्स शूट करायचा. या बोटाचा काय प्रॉब्लेम काय म्हणजे 5-5 मिनिटाला असं उभं राहतं साईबाबांसारखं. पाठीमागे चक्र पण आहे माझ्या. हे देखो गोल गोल फिरतोय फॅन सारखं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.